मानखटा विधानसभा मतदारसंघाच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आज विड्रॉलचा शेवटचा दिवस होता आणि या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रभाकररावजी घारगे साहेब यांच्या उमेदवारीच्या दृष्टीनं आज जे काही विड्रॉल झाले या संदर्भातले आजची पत्रकार परिषद होते। या निमित्तानं इथं असलेले आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब, आदरणीय संदीप ज्यांनी विड्रॉल केला आहे ते आदरणीय मनोजदादा पोळ आहेत, ज्यांनी विड्रॉल केला आहे ते आदरणीय संदीपजी मांडवे पैलवान, साळुंके पैलवान, आदरणीय सुरेंद्रदादा गुदगे, ज्यांनी फॉर्म काढून घेऊन सहकार्य केले ते आदरणीय नंदकुमारजी मोरे साहेब, आदरणीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित भैया देशमुख साहेब, ज्यांनी मनाचा मोठापणा दाखवून आणि शेतकरी संघटनेच्या वतीने ज्यांनी फॉर्म भरला होता आणि आज विड्रॉल केलं आहे ते आदरणीय अनिलजी पवार साहेब, या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सगळे मान्यवर नेते मंडळी, आपण सगळे पत्रकार बांधव आज इथं राहिले आहे। मी या महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष, आदरणीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही गटाच्या वतीनं आणि मान तालुक्यातले सगळे घारगे साहेबांनी या सगळ्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचे तो मनापासून स्वागत करतो। आपण बघताय आजची जी प्रेस होते या प्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आपल्याला नम्रपूर्वक सांगेन हे ह्या इलेक्शनमध्ये आदरणीय प्रभाकर घारगे साहेबांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी जिंकायच्या दृष्टीनं या ज्या उमेदवारांनी आज स्वतःचे फॉर्म मागे घेतले आणि मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्यांचंही मी सगळ्या या आघाडीच्या वतीने सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचंही मनापासून कौतुक करतो। हे इलेक्शन जिंकण्याच्या दृष्टीनं आपण बघताय आम्ही सगळी नेते मंडळी एका विचारानं एका दिलानं हे इलेक्शन करावं या दृष्टीनं आज पहिली प्रेस होते आणि या प्रेसमध्ये तुम्हाला आज मेसेजही मिळाला असेल। सगळी मंडळी एकत्र आम्ही दिसतोय, पण याच्याशिवाय सगळ्या लोकांनी मनाचा मोठेपणा करून फॉर्म पण काढून घेतलेत। बऱ्याच लोकांना वाटत होतं की आज बरेच फॉर्म राहतील आणि काही वेगळं चित्र असेल, पण आज सगळ्यांनी एकत्र येऊन फॉर्म काढून 23 तारखेला नक्की काय घडणार आहे या मतदारसंघामध्ये याचं एक ज्वलंत चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर उभं केलंय। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि याच्यानंतर उमेदवारांच्या वतीनं पहिले उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्माननीय अनिलजी आबाई जगतापन इथं आले, त्यांचंही मी इथं स्वागत करतो। या निमित्तानं शेतकरी संघटनेचे नेते आणि ज्यांनी आणि तालुक्यातील होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये द्वेषानं काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदारसंघामध्ये राहणं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो आणि आमची चळवळ गेले 5 वर्षामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधामध्ये ही चळवळ चालली, कारण पाणी प्रश्न असतील, शेतीमालाचे दर असतील आणि इतर सगळ्या अडीअडचणी असतील त्यांच्या विरोधात काम करते। अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवारी अर्ज राहणं हा महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे फटक्याचा होऊ शकतो असा विचार राजू शेट्टी यांच्या समोर या महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी मांडला आणि राजू शेट्टी आणि सगळी मंडळी भाजपच्या सध्या शेतीच्या धोरणाविरोधात लढतो आहोत म्हणून राजू शेट्टींच्या परवानगीनं आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतर मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकरी मजूर सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना विनंती करून होणाऱ्या नुकसानीचा समज देऊन हा उमेदवारी अर्ज मी मागे घेतलेला आहे। या संदर्भात प्रदेश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी, या व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी यांनी राजू शेट्टींना विनंती केली आणि माझ्यासाठी राजू शेट्टींचा आदेश हा महत्त्वाचा होता। आमच्या कार्यकारिणीनं सकाळी 11 वाजता निर्णय घेतला, एव्ही फॉर्म दिल्यानंतर सुद्धा आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ आणि ही लढत ताकदीनं होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घारगे साहेब कसे जिंकतील यासाठी रणनीती लावण्यासाठी आम्हाला पूर्णपणे राजू शेट्टींनी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुढची वाटचाल राहणार आहे। दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानखटा विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब
यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आज आपण सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करत असताना मी अर्ज दाखल केलेला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, सातारा सांगली विधान परिषदचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या 23 तारखेला आता अनिल भाऊ देसाईंनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी एक ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात मानखटाव विधानसभा मतदारसंघातून होईल यात निश्चितपणे कोणतीही शंका वाटत नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन आप करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी माजी आमदार प्रभाकरजी घारगे साहेब यांना जाहीर झालेली आहे. त्यांचा अर्ज भरल्यानंतर माझाही अर्जामध्ये काही त्रुटी राहू नये किंवा झाला तर आणखीन एखादा अर्ज असावा या हिशोबानं हा अर्ज दाखल केलेला होता. त्यांचा अर्ज वैध झाल्यानंतर आज मी माझा अर्ज काढून घेतलेला आहे. त्याबद्दल काही वेगळी परिस्थिती असण्याचं काही कारण नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचाच प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यांना जाहीर पाठिंबा द्यायचा प्रश्न वगैरे काय असायचं गरज नाही. मी पक्षातच आहे. आजपासून आम्ही सर्वजण बसलेले या पक्षाचा जाहीरपणे प्रचार करून येत्या 20 तारखेला लोकांच्यापर्यंत जाऊन हा मिळालेला जो क्षण आहे तो आम्हाला खटाव तालुक्याला, मान तालुक्यानं 3 पंचवार्षिक जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि माझे आमदार प्रभाकर घारगे यांना या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी करण्याचा सर्वजण शर्तीनं प्रयत्न करू. हार्दिक स्वागत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय प्रभाकर घारगे साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जोमाने काम करत आहोत. काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी आम्ही जाहीर केलेली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते झटून काम करतील. आज उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी सन्मान्य कुमार मोरे, सन्मान्य पिंटू शेठ मांडवे आणि सन्मान्य अनिल पवार आणि सत्यवान कमाने, राजेंद्र कोडरे आणि ज्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्या सगळ्यांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी व्यापक भूमिका घेतली आहे त्या मानमधलं जे परिवर्तन घडवायचं आहे त्यासाठी जो त्या सगळ्या मंडळींनी त्याग केला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते जो मनापासून जोरदार पद्धतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद. उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब, सर्व मान्यवर मान आणि खटावचे नेते, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आज निवडणुकीचा विड्रॉलचा दिवस आहे. या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेला होता ते अनिलजी पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नंदकुमारजी मोरे,
संदीपजी मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर सत्यवान कमाने, सुरेश बोडरे आणि डॉक्टर विकास देशमुख व इतर अनेक लोकांनी सहकार्याच्या भावनेतून ज्योत्स्ना सत्तापे या सर्वांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी निवडणूक पुढे जात असताना एक परिवर्तनाची लाट मानाने खटावमध्ये आहे. त्याबद्दलची पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये विशद केलेल्या आहे आणि निश्चितपणानं आम्ही एकसंघपणे राहून या ठिकाणी जो बदल लोकांना अपेक्षित आहे तो उमेदवारांना आमच्या उमेदवाराला विजयी करून तो बदल निश्चितपणाने घडवू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. माझी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मी सविस्तरपणानं बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं रिपीट न करता आमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी गाडगे साहेबांना मी मनापासून पुढच्या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या 23 तारखेच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आज दैवडी येथे मान खटाव मतदारसंघातील येत्या 20 तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा अधिकृत उमेदवार पण मला माझा तिकीट मिळालेलं आहे. आज आपल्या निवडणुकीतील शेवटचा दिवस होता की निवडणूक कशी होणार, कोण अर्ज मागं घेणार, निवडणूक कुणामध्ये होणार, त्यामुळं सगळ्यांना एक हे होते कसं घडणार आहे पुढे. आम्ही विनंती केली त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचे जे उमेदवार होते त्यामध्ये संदीप मांडवे, नंदकुमार मोरे यांनी पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेऊन पाठिंबा त्याचा प्रश्न आहे काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि विशेष करून याच्यामध्ये होत असताना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटनेने आज एक भूमिका घेतली की इथं होत असणारी आत्तापर्यंतची राजकीय परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कांद्याला भाव नाही त्यासाठी आंदोलन होत नाही आल्यामध्ये अनेक प्रश्न आहेत बाकीच्या शेती प्रश्नावरती आहेत पण त्याने जाहीर पाठिंबा उमेदवार मागे घेऊन दिला. तर त्यांच्या मी आमच्या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जनता क्रांतीलाचे सत्यवान कमाने यांनी अर्ज आपला मागे घेतलेला आहे. बोडरे म्हणून अर्ज मागे घेतलेला आहे. त्यानंतर सरतापे मॅडम यांनी अर्ज घेतलेला आहे. आमच्या तालुक्या डॉक्टर विकास देशमुख यांनी उमेदवार मागे घेतलेला आहे. आणि निवडणुकीचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. प्रामुख्याने ही लढत महाआघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीने होत आहे आणि या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी प्रथमतः या निवडणुकीमध्ये इथं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले या निवडणुकीत असलेले प्रमुख प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर दुसरे सुरेंद्र दादा गुदगे, मनोज पोळ, त्याचबरोबर अभय जगताप, आमचे मित्र अनिल देसाई आणि काँग्रेसचे ज्यांनी धडाडीण्यात मान खटाव मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत कार्यरत आहे ते रणजित देशमुख. इथं योगायोगानं अर्ज नव्हता शिवसेनेतील कोणाचा पण त्यांनाही बोलवलं. आमचाच उशीर झाला कारण अर्ज करण्याच्या धावपळीमध्ये संजय भोसले इथं येत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे महाविकासचे सर्व प्रमुख इथं उपस्थित आहोत. ही निवडणूक कशासाठी आणि का लढवायचे दिलेली आहे एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा समज उमेदवार मला त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. या तालुक्याचे प्रश्न गेले 15 वर्ष आपण बघतोय या तालुक्यामध्ये होत्या राजकारणामध्ये केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि पाणी प्रश्नाच्या याच्यावरती लोकांची दिशाभूल करून लोकांना काम फसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण या तालुका दुष्काळ आहे. या दुष्काळ तालुक्यात पाण्याची गरज ही अनेक वर्षापासूनची प्रलंबित असणारा पडला. 92 साली उरमुडीची घोषणा झाली, 97ला मान्यता मिळाली. लवादामध्ये जे मिळालेल्या पाण्याच्या याच्यामध्ये 97 उरमुडी असेल, तारळी असेल, जे कटापूर असेल या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाणी काही आपल्याला मिळालं नाही. त्यावेळी असताना दोंडराव महागोरे आमदार होते, सदाशिव पोळांनी त्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर खटावमधून ते भाऊसाहेब उभे होते. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मान तालुक्यात असेल, खटाव तालुक्यात असेल जे जे होते
त्या मंडळींनी या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्या योजनांच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अनुशेषाचा मुद्दा होता, त्यामुळे थोडा विलंब झाला. पण विलंब झाला तरी 97 पासून अनेक त्यावेळी जे आमदार होते त्या सर्वांच्या प्रयत्नातून आज पाणी योजनाचं काम चालू आहे, ती अजून पूर्णत्वास आलेली नाही. निवडणुकीपुरते आपण नारळ फोडणं, घोषणा करणं किंवा निवडणुकीमध्ये मतासाठी भूमिका घेणं हे योग्य नाही. हे पाणी प्रश्न सुटले पाहिजेत. ते सोडवण्यासाठी आपल्याला आम्ही सगळेजण एकत्र येऊन ते आपल्याला भविष्य काळामध्ये खटावमांचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. त्याचबरोबर केवळ पाणी प्रश्न अवलंबून न राहता या तालुक्यावर अधिग्रहण झालं पाहिजे. त्याच्या माध्यमातून मान खटाव तालुक्याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी त्याचबरोबर विकास ही एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे या तालुक्यात असलेली दहशत, आज होत असणारा एकमेकावरती अनेक वेगवेगळ्या कायद्याच्या करून अट्टाशिटी असेल, अन्य असेल, भावबंदकीमध्ये भांडणं लावून एकेमध्ये असणारी ही प्रवृत्ती आपल्याला सगळी संपून टाकावी लागणार आहे. त्यासाठी एक विचाराचं, संस्कृती, एक सुसंस्कृत असं राजकारण उभं करण्याची जबाबदारी इथं असणारे आमच्या सर्वांची आहे. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे मंडळी आहेत. मी उमेदवार म्हणून काम करताना 6 वर्षे विधान परिषद आमदार म्हणून काम केलेलं आहे. सहकारामध्ये जिल्हा बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, ग्राहक संघ असेल किंवा अनेक संस्था असतील, पतसंस्था, अर्बन बँकामध्ये काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये आनंद स्कूल, पॉलिटेक्निक, डी फार्मसी, आश्रमशाळेमधून काम करतोय. कारखानदारीमध्ये हा मूळचा मी व्यावसायिकच असल्यामुळं साखर कारखाना असेल, स्टील प्लांट असेल, कोस्टेज पण या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या तालुक्यामध्ये असणारी जी आज राजकारणाची परिस्थिती, आज पहिला दिवस आहे, माझ्या दृष्टीने निवडणुकीला आता 3 वर्षांनी सुरुवात झालेली आहे. ते होत असताना या तालुक्यामध्ये असणारा दिशाहीन, केवळ सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारण आपल्याला मोडीत करायचं आहे. त्यासाठी इथं वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आम्ही त्यामध्ये केलेली आहे. आणि याच्या माध्यमातून हा आपल्या तालुक्याला एक आपल्या लोकांना जो आपल्यावरती कलंक लागलेला आहे की या लाचारांचा किंवा पैशानं केवळ मतं विकत घेऊन झालेला तालुका म्हणून जो आपला स्वाभिमान गेलेला आहे, तो स्वाभिमानी जनता उभं करण्याचं काम आम्ही इथं बसणारे सगळेजण इथं करत आहेत. काय मंडळी आमच्यामध्ये करतील, पक्ष मोठा आहे, पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नवीन शिवसेना हे तिघ आहे. इतरही पक्षाचा शेतकरी संघटना असेल त्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये पाठिंबा आहे. म्हणजे छोटे मोठे घटक आहेत त्याच्यामध्ये. इतर दलित पक्षांचे काय आता जसं जनता क्रांती दल असेल आणि पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हे समीकरण व्हायला वेळ गेला तरी एक फार मोठी फौज येत्या 15 दिवसामध्ये या तालुक्याचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वाडी वस्तीची व्यक्ती आहे आणि प्रत्येक गटाला प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं नेतृत्व आहे. त्याच्या माध्यमातून ही निवडणूक आपल्याला लढवणं अवघड जाणार नाही एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. आणि या अशा असणाऱ्या आणि दरवेळी वेगळ्या पद्धतीनं केवळ निवडणुकीचे खंडे लढवून विजयी होणाऱ्या उमेदवाराला चपराक, मागच्या वेळी निसरता देशमुख साहेबांचा पराभव झाला आणि त्याच वेळेपासून 9 पासून कैलासवासी सदाशिव पोळांचा पराभव झाला. पण हे सर्व भरून काढण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. त्यामध्ये मला इथं समोर बसलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, व्यासपीठावर असणारे आम्ही सर्वजण मिळून एकत्र राहून या मान खटावचा परिवर्तन हे करणार आहेत. परिवर्तन अटळ आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला मान खटाव मतदारसंघ सर्व जणे, वैचारिक असेल, शैक्षणिक असेल, पाण्याच्या दृष्टीने असेल, औद्योगिक असेल आणि सामंजस्याने सर्व लोकांच्या मध्ये बरोबर ठेवून सर्व शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चालवलं जाईल अशी मी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही इथून बाहेर पडतोय. तर या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घाटगे साहेब, त्याचबरोबर प्रभाकर देशमुख साहेब, रणजित देशमुख आणि भाऊ देसाई या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले निर्माण मोरे, पिंटू पैलवान, सुरेंद्र गुडगे आणि मनोज पोळ, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार आणि इतर ज्यांनी फॉर्म परत घेतला ते सर्व उमेदवार आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.